तुमचं ओव्हरऑल इन्स्पेस डिझाईन स्टुडिओ सोबत जर्नी कसं होतं? हॅलो ऑल, माझं नाव निलेश पाटील. सो इन्स्पेस आम्ही त्याच्या आधी 3-4 ठिकाणी चेक केलं की कोणता इंटेरियर चांगला आहे, कुठे आपल्याला चांगली क्वालिटी भेटू शकते किंवा काय. आणि देन वी लँड टू इन्स्पेस. देन वी मेट देअर गाईज लाईक प्रशांत सर, शुभश्री मॅम. त्यांच्यानंतर मग त्यांनी सांगितलं ओव्हरऑल ते कसं डील करतात प्रोजेक्ट, त्यांच्याकडे आल्यानंतर काय काय गोष्टी कव्हर करतात. मग त्याच्यानंतर स्टार्ट केल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की चला आपण जर्नी सोबत घेऊया. मग त्याचं स्टार्ट झालं त्यांच्या फॅक्टरी व्हिजिटपासून. फॅक्टरी व्हिजिटमध्ये त्यांनी दाखवलं की आम्ही काय मटेरियल वापरतो, एज बाइंडिंग कशा होतात आमच्या इकडे, की आपलं मोस्टली आपण लहान मुलांना म्हणतो की कर्व्स नको, लागायला नको. त्या त्यांनी आम्हाला क्लिअरली दाखवलं की बाबा ही अशी आम्ही मशीनमध्ये एज बाइंडिंग वगैरे करतो. त्याच्यानंतर लॅमिनेट कसं असेल, कोणतं तुम्ही ॲक्रेलिक कुठे घेऊ शकतात, प्रॉपर एक गोष्टीचं स्पेसिफिकेशन त्यांनी आम्हाला दिलं. त्याच्यानंतर 2D मध्ये त्यांनी आम्हाला डिझाईन सजेस्ट केले की बाबा सोफा असा घेऊ शकतो, किचनमध्ये हे चेंजेस करू शकतो, इकडे टीव्ही युनिट घेऊ शकतो. आपली तुमची रिक्वायरमेंट काय, रिक्वायरमेंट समजून घेतात, प्रत्येक गोष्टीचं अंडरस्टँडिंग करून घेतात. देन दे विल गिव्ह यू 2D वगैरे. त्याच्यानंतर आपण एक कन्फर्म केल्यानंतर ते तुम्हाला फायनल 3D देतात. ओव्हरऑल एक्सपिरियन्स तो छान होता. त्याच्यानंतर 3D आपल्याला ॲक्च्युअल रिक्वायरमेंटनुसार सगळ्या गोष्टी देतात आणि तो एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघताना खूप आनंद होता की 3D एवढी छान झाली होती. तर एवढं म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने सांगितलं जस्ट हे आपल्या ॲक्च्युअल मध्ये झालं पाहिजे. जस्ट हे तू 3D दाखवतोयस आम्हाला, बट हे झालं पाहिजे. देन आय आस्क्ड देम, छान आतापर्यंतचा एक्सपिरियन्स छान होता बट 3D असं होईल का? दे टोल्ड अस जस्ट बिलीव्ह अस, गिव्ह अस टाइम अँड वी विल डू इट फॉर यू. सेम आता ऑलमोस्ट 3 महिने झाले आणि जेव्हा मी वास्तुपूजा केली घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा आनंद मावत नव्हता. प्रत्येकजण म्हणतं छान केलंय, A to Z गोष्टी छान आल्या. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खूप छान होता त्यांच्याबद्दल. आणि कुठेही आम्हाला कधी असं वाटलं नाही की आम्ही असं एकदमच अडकलोय. बाकीच्यांचा एक्सपिरियन्स बस असतो इंटेरियर सोबत. बट वी आर हॅपी, वी गॉट अ बेस्ट अँड एव्हरीथिंग वॉज सो गुड. सो वी आर थँकफुल फॉर दॅम अँड इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स फॉर अस. तुम्हाला इन्स्पेस सोबत जर्नीमध्ये सगळ्यात बेस्ट पार्ट कुठला वाटलं? बेस्ट पार्ट तुमचा इच अँड एव्हरी गोष्ट समजून सांगणं हा सगळ्यात बेस्ट पार्ट होता. की बाबा इथं कमी स्पेस पडतोय, कुठे जास्त स्पेस आहे, हा आपण कसा युटिलाइज, डेड स्पेस आहे त्याला कसं युजेबल करू शकतो, मटेरियल्स वगैरे कोणतं सिलेक्शन आहे, कुठे कसं काय. कलरिंग बेस्ट पार्ट होता आतापर्यंतचा. कलर्स ऑसम, लाईट कलर्स, सोबर, छान, एकदम छान. तुम्ही खूप छान गाईड केले आम्हाला. कलर पासून तर लाईट सिलेक्शन पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये खूप छान आम्हाला गाईड केलं किंवा सांगितलं की कुठे छान काय छान दिसेल. त्यानुसार आम्ही तुमच्या याच्यानुसार गेलो, तुमच्या सजेशननुसार, आणि आम्हाला खरंच खूप छान घर भेटलंय. आमचं घर सुंदर करायला आम्ही तुमची निवड केली स्पेसची आणि आम्हाला खरंच ॲक्च्युअलमध्ये खूप छान घर मिळाले. जे आमचं स्वप्न होतं की आम्ही एक फुल्ली इंटेरियर घरात राहणार, ते आज आम्ही जगतोय ते इन्स्पेस स्टुडिओमुळे. सो थँक्यू सो मच फॉर आमच्या गोष्टी मॅम, प्रशांत सर. आणि अजून बऱ्याच गोष्टी आम्ही ह्या थ्रू आउट द जर्नी खूप एक्सपिरियन्स केला जे आम्हाला माहिती नव्हतं. व्हॉट इज लाईक प्लाय काय असतं किंवा ॲक्रेलिक काय असतं, लॅमिनेट वगैरे बऱ्याच गोष्टी आम्हाला नवीन कळाल्या. आणि आम्ही आता सांगू शकतो की नवीन कोणी जर असेल डिझायनर किंवा असं त्यांना करायचं असेल तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगू शकतो. बिकॉज ऑफ तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं नॉलेज मिळालं आहे. आणि जेव्हा पण कोणीही आमच्या घरामध्ये येतं आणि विचारतं की आम्ही पर्सनली खूप छान तुमचं नाव तुमचं रेकमेंड करतो आणि सांगतो की खरंच खूप छान आम्हाला एक्सपिरियन्स भेटला. सो गो फॉर इट. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही फायनल प्रोडक्ट नंतर सॅटिस्फाईड आहात का? ऑसम एक्सपिरियन्स होता अँड वी आर फुल्ली सॅटिस्फाईड विथ दॅट. थँक्यू सो मच. मी खरंच सॅटिस्फाईड आहोत. जे 3D मध्ये आम्ही बघितलं होतं तेच आम्हाला ॲक्च्युअल मध्ये मिळाले. माझा हाच प्रश्न होता प्रशांत सरांना, तुम्हाला पण जेव्हा 3D आम्ही बघितली की ॲक्च्युअल मध्ये असं असेल का? मला प्रशांत सर बोलले 99% 100% असंच तुम्हाला घर भेटेल. जस्ट बिलीव्ह. ओके. आणि तुम्हाला असं रँडमली काही सांगायचं किंवा काय इनपुट द्यायचं विदाउट क्वेश्चन, विदाउट एनी? नाही, मी सजेस्ट करेल गो फॉर इन्स्पेस. डोंट हेजिटेट फॉर एनिथिंग. दे विल डू इट फॉर यू. जस्ट ट्रस्ट देम, गिव्ह देम टाइम अँड दे विल डिलिव्हर फॉर यू फॉर शुअर. ओके, थँक्यू सो मच.